नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, थंडी ताप आलेल्या दुष्यंतची कृष्णाने बायकोच्या नात्याने घेतली काळजी. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंतने कृष्णावरील प्रेम सिद्ध केल्यानंतर इथे कृष्णासुद्धा दुष्यंतला माफ करत इथे बाळजाबाईच्या नाकावरती टुच्चून दुष्यंतबरोबर गृहप्रवेश करते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता बाळजा दुष्यंत आणि कृष्णाला एकमेकांपासून दूर करण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. त्यासाठी पूजा सावित्री या दोघींचा आधार घेतलेला असतो. घरातले लोक तर तिच्या साथीला असतातच. त्याच्यामध्ये मैनावती, जयकांत आणि इथे दलपत हे सगळेजण आता तिची मदत करत असतात. पण प्रेक्षकांनो, शेवटीला कृष्ण आणि दुष्यंतचं प्रेम इतकं अफाट आहे की सगळेजण त्यांच्या प्लॅनमध्ये फेल होतात. कारण इथे दुष्यंत कृष्णाला सोडून राहू शकत नाही. तो तिच्यासाठी आता बदलायला सुद्धा तयार झालेला असतो आणि तो कृष्णाच्या घरी जाऊन पोचतो. ही गोष्ट आता बाळजाला आवडत नाही. कारण जयकांतने बाळजाला व्हिडिओ पाठवलेला असतो. कृष्णा आणि दुष्यंत एकत्र इथे आता चारा वगैरे बांधत असतात, शेतामध्ये काम करत असतात, ओझी उचलत असतो दुष्यंत. ही गोष्ट अजिबात बाळजाला आवडत नाही आणि ती आता दुष्यंतला थांबवायला जाते. तेव्हा दुष्यंत आपल्या इथे खांद्यावरती ओझं घेऊन जात असतो. गवताची मोळी त्याने खांद्यावरती घेतलेली असते. बाळजा जेव्हा बघते दुष्यंतला त्या अवतारामध्ये, तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. तिचा मुलगा इथे मातीच्या कणाला सुद्धा हात लावत नाही आणि तो शेतामध्ये कामं करतोय उन्हातानामध्ये आणि मोळ्या उचलतोय. ही गोष्ट तिला अजिबात सहन होत नाही. ती म्हणते, दुष्यंता, अरे काय करतोस तू? ही कामं तुझ्यासाठी नाहीत. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, आई, अगं हे काम माझ्यासाठी नाही म्हणजे काय? शेतातली कामं करणं ही काही छोटी गोष्ट नाही. त्याला सुद्धा खूप मेहनत करावी लागते. तेव्हा दुष्यंतला इथे आता बाळजा म्हणत असते, मी असं म्हणत नाही की हे काम लहान आहे किंवा मोठं आहे. अरे ही कामं सगळीजणच करतात, पण हे तुझ्यासाठी नाही आहे. तो हापिसात AC मध्ये बसून काम करणारा मुलगा आहेस. तुला उन्हातानाचा त्रास होईल. चल बरं माझ्याबरोबर. ज्या मुलीसाठी तू इतके कष्ट करतोयस, ही एवढी सगळी मेहनत करतोयस, पण त्या मुलीला त्याचं काही आहे का? नाही ना. चल बरं, सोड हे सगळं आणि माझ्याबरोबर घरी चल. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की आई मला माफ कर. आज मी तुझं काही ऐकणार नाही आहे. कारण आज जर मी घरी परत आलो ना, तर कृष्णाला मी कधीच म्हणवू शकणार नाही. तिचा राग घालू शकणार नाही. ती माझ्यावरती रागवली आहे. असं नाही की तिचं प्रेम नाही माझ्यावरती. माझ्या हाताला लागलं तर तीच धावत पळत आली ना आणि तिनेच औषध लावून दिलं ना. त्यामुळे कृष्णाचं माझ्यावरती प्रेम आहे. फक्त ती थोडीशी दुखावली. त्यामुळे तिला कन्व्हिन्स केल्याशिवाय, तिला माझ्याबरोबर घरी घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा कृष्ण माझ्याबरोबर येईल ना, तेव्हाच मी घरी पाऊल ठेवेन, असं इथे सांगण्यात आलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णासाठी दुष्यंत पहिल्यांदा आपल्या आईचं ऐकत नाही. तो बाळजाला रिकाम्या हाती परत घरी पाठवतो. बाळजा इतकी त्याला रिक्वेस्ट करत असते, इतकं प्रेमाने समजवत असते, पण आता आईच्या मायेपुढे सुद्धा त्याचं प्रेम जिंकलेलं असतं आणि तो शेवटीला तिला नकार देऊन कृष्णाकडे निघून जातो. तेव्हा बाळजा घरी येते. आढळराव म्हणत असतो, काय बाळजा, इथे आईची माया हरली वाटतं. दुष्यंत तुझ्याबरोबर आला नाही ना? पहिल्यांदा इथे तुझ्या मायेपुढे त्याचं प्रेम आता जिंकलेलं आहे. कृष्णा जिंकलेली आहे आणि जोपर्यंत दुष्यंत कृष्णाला घेऊन घरी परत येत नाही ना, तोपर्यंत घराला तो पाऊल लावणार नाही. बघच तू, तो सुद्धा माझा मुलगा आहे. तू कितीही नाही म्हटलंस तरी सुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत आता घरी जातो. कृष्णाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. कृष्ण म्हणत असते की हे बघा, बास झालं तुमचं आता. दुष्यंत सरकार, तुम्ही घरी जा बरं. तेव्हा दुष्यंत म्हणतो, काही झालं तरी मी नाही जाणार बोललो ना. तेव्हा कृष्ण म्हणत असते की बास झालं तुमचा, आता जा म्हटलं ना भुंडाक पावनं. तेव्हा ती आता भुंडाक पावनं जसं म्हणते, तेव्हा दुष्यंतला खूपच जास्त आनंद होतो. तो म्हणतो, चला, कितीतरी दिवसांनी तू मला इथे दुष्यंत सरकार नाही म्हणालीस. तू मला म्हणालीस भुंगाट पाहुणं. मला आता माझी कृष्णा परत मिळाल्यासारखी वाटली. ए कृष्णा, जाऊ दे ना गं, आता राग रुसवा सोड ना. हे बघ,
पूजा माझा पास्ट होती, पण तू माझा प्रेझेंट आहेस. हे बघ, जे काही झालं गेलं सगळं विसरून जा. तेव्हा मला माहितीसुद्धा नव्हतं की पूजा तुझी बहीण आहे. माझं तिच्यावरती आता काडी मात्र प्रेम नाही आहे गं. जे काही होतं तर तेव्हा संपलंय, आपल्या लग्नाच्या आधीच. मी शपथ घेऊन सांगतो, हवं तर तुला, माझी स्वतःची शपथ घेतो किंवा तुझी शपथ घेतो. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा इथे तो आता तिला कन्व्हिन्स करण्यासाठी तिला गुलाबाचं फूल वगैरे देतो. पण इथे कृष्णा काही ऐकायला तयार नसते. घरामध्ये शिजलेलं जेवण, इथे आता ते जेवण त्याने कधी खाल्लंसुद्धा नसेल, पण तसं पिठलं भाकरी, पिठलं भात हे आता दुष्यंतने कृष्णासाठी खाल्लेलं असतं. आणि झोपायला झोपायला ती म्हणत असते की तुम्ही तुमच्या घरला जा, तुम्हाला इथं जागा नाही आहे. तिला वाटलं बाहेर झोपायला सांगितलं की दुष्यंत निघून जाईल, पण दुष्यंत कसला जातोय? तो तिथल्या तिथे बाहेर जाता एक खाट असते, त्या खाटेवरती आता झोपणार असतो. स्वातीच्या शेजारीच ती खाट असते. तेव्हा स्वाती तिथे शेजारी असते. दुष्यंत म्हणत असतो की स्वाती बाई, तूच आता सांभाळून घे मला. तुझी इथे मालकीन कृष्णा, ती काही माझ्याकडे लक्ष देत नाहीये. तेव्हा इथे आता कृष्णा त्याला घरातून बाहेर काढते, दरवाजा लावून घेते. पण तिलासुद्धा या गोष्टीचा त्रास होतच असतो. तिला वाटत असतो, एवढा मोठ्या बंगल्यात राहणारा माणूस आणि इथे माझ्यासाठी या मातीमध्ये आलाय, इथे बाहेर झोपलाय, त्याला झोप तरी कशी येईल? तेव्हा प्रेक्षकांनो, कृष्णा आता मुद्दामून आपलं मन धीट करते आणि त्याला बाहेरच ठेवते, जेणेकरून तो वैतागेल मच्छरांना, थंडीला आणि घरी निघून जाईल. पण दुष्यंत कसला जातोय? दुष्यंत आता बाहेरच खाटेवरती झोपून राहतो. त्याला मच्छर चावत असतात, थंडी वाजत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कृष्णा हळूच दरवाजा उघडते. तिला वाटतं की दुष्यंत आता निघून गेला असेल. दरवाजा उघडून बघते तर काय, दुष्यंत आता तिथेच थंडीने कुडकुडत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाला खूपच दया येते. ती म्हणते दुष्यंत सरकार काही ऐकणार नाही, हे भुंगाट पावणं पण ना. आणि ती आपलं पांघरून घेते आणि दुष्यंतच्या अंगावरती घालायला जाते. बघते तर काय, दुष्यंतला ताप आलेला असतो. थंडी तापाने तो आता खूपच जास्त थरथर कापत असतो. तेव्हा ती म्हणते, भक्ते, अगं भक्ते, लवकर बाहेर ये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ती दुष्यंतला उठवते आणि भक्ती आणि कृष्णा दोघेजण दुष्यंतला घरामध्ये घेऊन येतात. त्याला खूप ताप आलेला असतो. त्याच्या अंगावरती ती पांघरून घालते आणि त्यानंतर थंड पाणी आणि मीठ असं एकत्र करून त्याच्या पट्ट्या त्याच्या डोक्यावरती ठेवते. रात्रभर त्याच्या उशाशी बसून त्याची काळजी घेते. हातापायाला मालिश करून देत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जेव्हा त्याचा ताप उतरतो, तेव्हा कृष्णाच्या जीवात जीव येतो. ती बंब्याला फोन करते आणि म्हणते की लवकर जा आणि डॉक्टरांना घेऊन ये. दुष्यंत सरकारांना इथे बरं वाटत नाहीये, त्यांना ताप आलाय. तेव्हा इथे फॅमिली डॉक्टर जे दुष्यंतचे असतात, त्यांना बंब्या आता घेऊन येतो, त्यांना उठवतो. दुष्यंतला बरं नाही असं म्हटल्यानंतर ते लगेचच येतात आणि दुष्यंतला चेक करतात, त्याला इंजेक्शन देतात, त्याला गोळ्या औषधं लिहून देतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे त्याला व्यवस्थितरित्या आपल्या हाताने ती पेज पाजते आणि डॉक्टरांनी दिलेल्या तापाच्या गोळ्यासुद्धा त्याला भरवते. तेव्हा इथे कृष्णाने घेतलेली आता दुष्यंतची काळजी ही दुष्यंतला समजत असते. बायकोच्या नात्याने, बायकोच्या प्रेमाने तिने कृष्णाने इथे दुष्यंतची खूपच मनापासून काळजी घेतलेली असते. आणि तेव्हा सकाळी दुष्यंतला आता बरं वाटलेलं असतं. तेव्हा इथे भक्ती कृष्णाची कान उघडणी करते. ती म्हणते, काय गं कृष्णे, दिसत नाही का गं तुला? कळत नाही की इथे दुष्यंत सरकार हे सगळं तुझ्यासाठी करतायत? दिसत नाही आहे तुला? जो माणूस इथे बंगला सोडून कधी राहिला नाही, तो तुझ्यासाठी मातीमध्ये राबतोय, बाहेर इथे खाटेवरती झोपतोय थंडीमध्ये. त्याने त्यांची तब्येत बिघडली, पण तरी तो माणूस घरी जायला तयार नाही आहे. सोड ना हा राग रुसवा. जे काही झालं, ती नाण्याची एकच बाजू तू बघतेस. आपल्या पूजाचा स्वभाव तुला माहिती आहे ना? कदाचित त्यांच्यामुळेच इथे दुष्यंत सरकारने तिला सोडलं असेल. नाहीतर दुष्यंत सरकार तुला जर सोडायला तयार नाही आहेत. तूच म्हणतेस ना की तुझं आणि त्याच्यामध्ये काही साम्य नाही आहे म्हणून. मग ते तुला सोडायला तयार नाही आहेस, तू कमी शिकलेली आहेस. आपल्या पूजापेक्षा सुंदर नाही समजतेस तू स्वतःला. मग जर ते तुला सोडायला तयार नाही आहे, तर आपल्या पूजाला का त्याने सोडलं असेल? याचा विचार कर. काहीतरी कारण असल्याशिवाय ते पूजाला सोडणार नाहीत. ती बाजू जाणून घे, त्यांना बोलू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भक्तीने कृष्णाची चांगली कान उघडणी केलेली असते. तेव्हा इथे आता दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा, तू माझ्याबरोबर आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही आहे. निदान मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करू दे. मला एक संधी तर दे. तुला आपोआपच कळेल की पूजा आणि मी आम्ही का वेगळे झालो. नक्की कुणाची चुकी होती. फक्त एक गोष्ट तुला प्रामाणिकपणे सांगतो, काय घडलं हे तुला सांगणार नाही. पण या सगळ्यामध्ये माझी चुकी नाही आहे. माझं तिच्यावरती प्रामाणिकपणे प्रेम होतं, पण तिने मला फसवलं.
तिची चुकी आहे, मी एवढं फक्त सांगू शकतो. काय चुकी आहे ते नाही सांगणार तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाचा दुष्यंतवरती तेवढा तर विश्वास असतो. त्यामुळे इथे कृष्णा म्हणते, की "ठीक आहे, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा छान तयार होते आणि दुष्यंतबरोबर आपल्या सासरी जायला पुन्हा एकदा तयार होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे बाळजाला वाटत असतं, काही झालं तरी कृष्णा काही परत येणार नाही. पूजा आणि सावित्रीला तेच वाटत असतं, की आता कृष्णा कसली परत येते, माझं आणि डीचं लग्न होणार, असं पूजाला वाटत असतं. पण इथे आता कृष्णा त्या बाळजाच्या सगळ्यांच्या नाकावरती टिचून इथे कृष्णाने दुष्यंतबरोबर पुन्हा एकदा गृहप्रवेश करत त्याला एक संधी दिलेली असते. दुष्यंतला तिने माफ केलेलं असतं आणि त्याचबरोबर दुष्यंतवरती विश्वास ठेवत तिने पुन्हा एकदा त्यांच्या घरामध्ये मानाने लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश केलेला असतो.